नालेसफाईची 31 मेची डेडलाईन संपायला काही दिवस शिल्लक असतानाच कामं अर्धवट स्थितीत आहेत. त्यातच ठाणं खोदून ठेवलं असून तलावांची झालेली दुरावस्था, कचऱ्याची समस्या, नालेसफाईची समस्या, घोडबंदर पट्ट्यात अपूर्ण असलेल्या कामांमुळे यंदाच्या पावसाळ्यात ठाणे तुंबले तर याला प्रशासन जबाबदार असेल, असा संताप शिवसेना पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केला आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात शिवसेना नेते राजन विचारे यांनी आयोजित केलेली बैठक बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सदर बैठकीत तलावांचं शहर ओळखलं जाणाऱ्या ठाणे शहरातील तलावांची झालेली दुरावस्थेसह शहरातील अपूर्ण असलेल्या कामांची पोलखोल करण्यात आली. एखादा लोकप्रतिनिधी वारंवार पत्र देऊन जर त्या पत्रांची कुणाच्या सांगण्यावरून दखल घेत नसेल तर सर्वसामान्यांनी न्याय कुणाकडे मागायचा, असा सवाल विचारे यांनी उपस्थित केला. सध्या महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यानं प्रशासन कारभार सांभाळत आहे. आपल्याला वाटेल तसं काम अधिकारी करतायत. तसं सत्तेत असणाऱ्या शिंदे गटाच्या मनमानी कारभारामुळे प्रशासनावर कुणाचे अंकुश राहिलेले नाहीत. गेल्या 6 महिन्यांपासून ऐतिहासिक अशा सिद्धेश्वर तलावाची झालेल्या दुरावस्थेबाबत वारंवार पत्र देऊन गाळ काढण्यासाठी मागणी करत होतो. याचं नियोजित आराखडाही मंजूर करून निधी अभावी काम थांबवून त्याकडे गांभीर्यानं दुर्लक्ष करून आवडत्या ठेकेदारांची बिलं काढण्यात अधिकारी व्यस्त आहेत. या त्यांच्या निष्काळजीपणामुळे तलावातील वारंवार मासे मारतायत. सिद्धेश्वर तलाव, ब्रह्मळा तलाव, मदारडी तलाव मासे मारायला अधिकारीच जबाबदार आहेत. पावसाळा लक्षात घेऊन गाळ न काढल्यानं जर या तलावातील पाणी शेजारील झोपडपट्ट्यांच्या घरात घुसलं तर याला अधिकाऱ्याला धरून त्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी विचारे यांनी पत्राद्वारे केली आहे.